महापालिकेचा निकाल लागला। काही महापालिका सोडल्या तर अनेक ठिकाणांचं चित्र हे स्पष्ट होतं आणि यातच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं कोल्हापूरच्या महानगरपालिकेकडे। कारण अख्ख्या महाराष्ट्रात फक्त कोल्हापुरातच महायुती एकत्र निवडणूक लढवत होती आणि या अख्ख्या महायुती विरोधात काँग्रेसचे सतेज पाटील म्हणजेच बंटी पाटील एकट्यानं लढत होते। पाटील एकट्यानं लढले, भिडले, पण जवळच्या एका माणसानं सोडलेली साथ धोक्याची ठरली आणि कोल्हापूर बंटी पाटलांच्या हातून निसटली। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडल्या। खरं तर निवडणुकीच्या प्रचारात सतेज पाटलांनी जीवाचं रान केलं होतं। त्यांनी एकट्यानं कोल्हापूरच्या गल्लीबोळात जाऊन प्रचार केला होता। पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि ठाकरेंच्या शिवसेना सोबत होती, पण चेहरा तसा दोन्ही पक्षांकडे नव्हता। त्यामुळे बंटी पाटलांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली होती। सगळे तगडे नेते त्यांच्या विरोधात होते, पण पाटलांनी महायुतीला एकट्यानं टफ फाईट दिली। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं असं भावनिक आव्हान यावेळी सतेज पाटलांच्या समर्थकांकडून करण्यात आलं होतं। सोशल मीडियावरती बंटी पाटलांचं एक प्रकारे कॅम्पेन चालवण्यात आलं होतं। हे कॅम्पेन काही प्रमाणात सक्सेसही होत होतं। हे पाहता महायुतीनं कंबर कसली आणि पाटलांच्या विरोधामध्ये फिल्डिंग लावायला सुरुवात केली। त्यानंतर सुरुवातीलाच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रचारासाठी कोल्हापुरात येऊन गेले। मोठी सभा त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी आले। त्यांनी सुद्धा मोठी सभा घेतली आणि त्यात हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक असे सगळेच तगडे नेते सतेज पाटलांच्या विरोधामध्ये होते। अगदी मतमोजणीच्या सुरुवातीला सुद्धा निकाल काँग्रेसच्या बाजूने पाहायला मिळत होता, पण दुपारनंतर चित्र बदललं आणि महायुतीचे उमेदवार आघाडी घेताना पाहायला मिळाले। यात प्रभाग क्रमांक 9 मधील निकालानं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शारंगधर देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला, प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला। दीर्घकाळ काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले आणि आमदार सतेज पाटील यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे देशमुख यांनी वेगळा राजकीय मार्ग निवडून यश खेचून आणलं। या लढतीमध्ये देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा सुमारे 3000 मतांनी पराभव केला। त्यामुळे हा निकाल जायंट किलर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आणि त्यामुळे सतेज पाटलांना मोठा धक्का बसला। विशेष म्हणजे राहुल माने हे सतेज पाटील यांचे विश्वासू मानले जात होते। पाटील यांनी स्वतः या निवडणुकीमध्ये मोठी ताकद लावली होती, पण तरीही अपेक्षित निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही। प्रभाग क्रमांक 9 ची निवडणूक ही सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली होती, कारण शारंगधर देशमुख हे सुद्धा कधी काळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते। महापालिकेत काँग्रेसची रणनीती राबवताना त्यांची महत्त्वाची निर्णायक भूमिका राहिलेली आहे। जवळपास 10 वर्ष काँग्रेसचे गटनेतेपद त्यांच्याकडे होतं। पक्षातील आघाडी सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरती सोपवण्यात आली होती। त्यामुळे त्यांचा प्रभाव आणि संघटन कौशल्य सर्वश्रुत आहे। मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान कोल्हापूर उत्तर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं देशमुख नाराज झाले आणि या नाराजीमुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। त्यांच्या सोबत काही आजीमाजी नगरसेवक आणि इच्छुक कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे स्थानिक समीकरण पूर्णपणे बदलली। निवडणूक प्रचारात देशमुख यांनी विकास, स्थानिक प्रश्न आणि संपर्कावरती भर दिला, तर दुसरीकडे काँग्रेसकडून संघटन आणि जुन्या निष्ठावंतांवरती विश्वास ठेवण्यात आला। मात्र मतदारांनी बदलाला पसंती दिली। शेवटी मतमोजणी अंती देशमुख यांच्या नावाची आघाडी वाढत गेली आणि निकाल स्पष्ट झाला। सतेज पाटील यांनी एकहाती मैदान मारताना तब्बल 34 जागा निवडून आणल्या। शिवसेना ठाकरे गटाला केवळ 1 जागा मिळाली, तर भाजपला 26 जागा आहेत, तर शिवसेना शिंदे गट 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या। म्हणजे फक्त 6 जागांमुळे कोल्हापूर महानगरपालिका सतेज पाटलांच्या हातातून निसटली। एकट्या सतेज पाटलांच्या जीवावरती काँग्रेस कोल्हापुरात सर्वात मोठा पक्ष ठरला, पण काही जागांच्या फरकानं सत्ता निसटली। या विजयानंतर कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात नवीन समीकरण आकार घेत असल्याचे संकेत मिळत आहेत। धनंजय महाडिकांनी या विजयानंतर मोठा जल्लोषही केला। सतेज पाटील यांच्यासाठी हा निकाल अर्थात धक्कादायक ठरला असून शिंदे गटासाठी मात्र हा मोठा आत्मविश्वास वाढवणारा विजय मानला जातोय। तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।